अमरावती पोलीस आयुक्तालय स्थापनेला जवळपास 2 दशके झाली आहे, परंतु आजही पोलीस स्टेशन व कर्मचाऱ्यांच्या संख्येचा प्रश्न कायम आहे। लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी वाढली, परंतु पोलीस यंत्रणेत वाढ नाही। हे गंभीर वास्तव विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी मांडले आहेत। आज आमचं अमरावती आयुक्तालय पोलीस आयुक्तालय आहे, हे स्थापन होऊन आज 20-22 वर्ष झाले, परंतु तिथलं पोलीस स्टेशनची जी संख्या होती ती पोलीस स्टेशनची संख्या तशीच्या तशीच आहे। 7 पोलीस स्टेशन तसेच आहे आणि त्याच्यात वाढ झालेली नाही आहे। तिथं कर्मचाऱ्यांची पण संख्या 10 लाख लोकसंख्या आमची आहे। आपण लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते लोकसंख्येच्या वर आपण पोलीस स्टेशनचं आणि क्राईमवर देतो, परंतु लोकसंख्येच्या ह्याच्यावर जर आता तिथं पोलीस स्टेशन 12च्या वर पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे, की 10 लाखाच्या वर आमची लोकसंख्या गेलेली आहे। परंतु ते काही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे। ते पोलीस स्टेशन गाडगेनगर असेल किंवा इतर पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशनसाठी पैसे देऊन लगेच त्याचं करावं। त्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांचे घरं आजही अमरावतीमध्ये पोलिसांच्या घराची कमतरता आहे। काही हाऊसिंगतर्फे चालू आहे काम, परंतु अजूनही आहे, त्या संदर्भात सुद्धा निर्णय घ्यावा। तसं जर पाहिलं तर CCTV कॅमेरा अमरावती शहरामध्ये लावण्याच्या संदर्भात गृह विभागाकडे प्रस्ताव आला आहे, त्याला सुद्धा मंजुरात द्यावी। अमरावती शहराच्या सुरक्षिततेकरिता पोलीस यंत्रणा सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे। आमदारांनी विधान परिषदेत मांडलेली ही मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा आहे।